हां. एकंदर इथेनॉलकडे बरेचसे कारखाने वळलेत आता. तर इथेनॉल मुळे एफ-आर-पीवर किंवा रिकव्हरीवर काय परिणाम झालाय? तर तुम्ही कसं पाहता त्याकडे? नाही, फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. हं, काय होतं की पूर्वी साखर कारखाने फार पूर्वी हं, सी मोलॅसिसपासनं प्रक्रिया करायची हं, त्याच्यापासनं. हं, तर त्याला मग त्याचा ते सी मोलॅसिस काय शेवटचं प्रॉडक्ट असतो म्हणजे साखर निघाल्यानंतर. हं, हं, त्यामुळं रिकव्हरीचा आणि सी मोलॅसिसचा काही संबंध नाही हं, हं, रिकव्हरीचा. हं, परंतु नंतर काय झालं की केंद्र सरकारने असं ठरवलं की बाबा 2025पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवलं होतं. हं, मग त्यावेळी भारतातलं उत्पादन 700 पासनं 1500 कोटी रुपयापर्यंत वाढणार आहे त्याच्यामुळं. हं, हं, आणि जवळजवळ दरवर्षी 30,000 कोटी रुपयाची परकीय चलनाची बचत होणार आहे होती. त्यामुळं काय केलं की अशा चांगला निर्णय आहे तसा हं, की त्याच्यामुळं काय झालं की कारखान्यांनी बरीच इन्व्हेस्टमेंट केली आपल्या प्रोसेसमध्ये कारखान्यांमध्ये. आणि मग बी हेवी मोलॅसिस हं, हं, नंतर ऊसाचा रस हं, किंवा सिरप हं, किंवा दोन्हीपासनं हं, हं, असं याच्यापासनं इथेनॉल निर्मितीसाठी प्रकल्प चालू केले. हं, आणि याचा काय अर्थ आहे की असं मेन प्रोडक्शन चाललंय समजा इकडून ऊस टाकलाय हां, आणि नंतर शेवटीचा प्रॉडक्ट आपला एंड प्रॉडक्ट साखर आहे. हं, पण मध्येच तुम्ही काही भाग टनेजचं तुम्ही बी मोलॅसिस वळवलं. हं, पाईपलाईन असती तिथं मास फ्लोमीटर असतात. हं, ते व्हॉल्व उघडलं की तिकडे जातं ते. हं, मग काही बी मोलॅसिस वळवलं, काही ऊसाचा ज्यूस वळवला हं, किंवा सिरप वळवला. हं, हं. हं, तर काय होतं की मग साखर उत्पादन कमी होतं. हं, साखरेच्या याच्यावर हे एक परिणाम होतो रिकव्हरीवर फायनल. हं, तर साधारण आता मे 2022ची अशी आकडेवारी आपल्या महाराष्ट्रात एकूण 117 आसवनी आहेत म्हणजे डिस्टिलरी हं, आणि इथेनॉल प्रकल्प 115 आहेत. हं, आणि बऱ्याच लोकांनी डिस्टिलरी जरा कॉस्टली अफेअर असतो. जवळजवळ 45 कोटीवर इन्व्हेस्टमेंट लागते त्याला. आणि हे जे इथेनॉल स्टँड अलोन प्रोजेक्ट म्हणतात. हं, स्वतः काही गाळप करायची जरूर नाही. हं, रॉ मटेरियल दुसऱ्याकडनं घ्यायचं आणि इथेनॉल तयार करायचं. हं, ते काही ते 4-5 कोटीमध्ये होत असतील बहुतेक ते प्रकल्प. हं, असे उभारलेत बऱ्याच लोकांनी. हं, तो वेगळा विषय झाला. हं, परंतु ही तांत्रिक बाजू आहे. परंतु काय होतंय की मग शेतकऱ्यांना कळत नाही ना, की इथेनॉलसाठी किती वळवलं. म्हणून केंद्राने निर्देश दिलेले आहेत, हं, की गाळप हंगाम संपल्यानंतर हं, 15 दिवसाच्या आत हं, कारखान्यांनी ना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा कानपूर इन्स्टिट्यूटला शुगर इन्स्टिट्यूट कानपूरला किंवा इक्विव्हॅलंट कुठली अशी इन्स्टिट्यूट असेल, हं, त्यांना हा डाटा द्यायचा, हं, की आमच्या कारखान्याने बी मोलाची इतकं टन वळवलं, सिरप एवढं टन वळवलं हं, आणि ज्यूस एवढा टन वळवला हं, किंवा तर मग व्ही-एस-आयवाला ते एक माझ्याकडे पुस्तक पण आहे त्याचं कॅल्क्युलेशनचं खूप 100-150 पानाचं पुस्तक आहे. कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले आहेत त्याच्यात. हं, मग ते व्ही-एस-आय ते कॅल्क्युलेट करतं, हं, की याच्यामुळं रिकव्हरीवर किती परिणाम झाला. हं, आता एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो म्हणजे सोपं आहे तुम्हाला. हं, आणि मग गाळप संपल्यानंतर साखर कारखान्याने जाहीर केली एफ-आर-पी 9.64 आहे समजा. हं, हं, मग त्यांनी मग व्ही-एस आणि सर्टिफिकेट देताना काय दिलेलं आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे. ते तुम्ही तुमचं ॲनेक्सर म्हणून जोडू शकता पुस्तकामध्ये, हं, की बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळं साखरेच्या रिकव्हरीची घट किती झाली आहे 1.302%. हं, नंतर थेट ऊसाच्या रसापासून किंवा शुगर सिरप म्हणजे साखर पाक म्हणतो त्याला आपण, त्याला मग किती झाली 1.055. हं, मग आता फायनल अंतिम उतारा किती झाला हं, 9.64 प्लस 1.302 प्लस 1.0055 म्हणजे आला 11.997%. बरोबर. मग आता सुरुवातीचा पहिला हप्ता दिलेला आहे कारखान्याने 10.25 प्रमाणे. मग आता फायनल रिकव्हरी सर्टिफिकेट करेक्शन फॅक्टर ज्याला आपण म्हणतो ते आलं आहे 11.997. हा जो फरक आहे त्या फरकाप्रमाणे कारखान्याने इमिजिएटली एफ-आर-पी ऊस उत्पादकाला देणं अपेक्षित आहे. बरोबर, बरोबर. परंतु बरेचसे कारखाने असे आहेत की साधारण 21-22 साली 45 कारखाने असे होते ज्यांनी व्ही-एस-आयला कळवलंच नव्हतं.
मग ते त्यावेळेचे साखर आयुक्त शेखर गायकवाडनी मिटिंगा घेतल्या, पाठपुरावा केला आणि मग त्या लोकांना मागं लागून काहीतरी केलं त्यांनी थोडंसं. पण आता साखर आयुक्त सारखे दर 3-4 साखर आयुक्त बदलले, त्यांना ते कळेपर्यंतच नवीन साखर आयुक्त येतात. त्यामुळे त्यांना कळतच नाही की काय भानगड आहे ही. तर आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकारातनं माहिती काढली की बाबा अशी कुठले कुठले साखर कारखाने आहेत ज्यांनी बी किंवा ऊसाचा सिरप वळवला आहे आणि इथेनॉल निर्मिती केली, आणि हे एक माहिती मागितली. दुसरी मागितली की बाबा शुगर इंडस्ट्री VSI सर्टिफिकेट तुम्ही किती लोकांना दिलं आत्तापर्यंत, 22-23 आहात. त्यांनी आम्हाला दिलं की बाबा आम्ही 121 कारखान्यांना सर्टिफिकेट दिले, आणि यांनी पण यादी दिली की बाबा एवढ्या कारखान्यांनी हे इथेनॉल निर्मिती केली. तर ह्याची तुलना मग केल्यानंतर असं लक्षात आलं की 13 सहकारी आणि 17 खाजगी साखर कारखान्यांनी VSIला कळवलेलंच नाही, आणि इथेनॉल तर निर्मिती केली पण रिकव्हरी सर्टिफिकेट घेतलेलं नाही. म्हणजे रिकव्हरी चोरी झाली याचा अर्थ, आणि इथेनॉलचा फायदा पण घेतला. मग आम्ही असं मागणी करतोय की प्रत्येक कारखान्याने बाहेर रिकव्हरी सर्टिफिकेट लावायला पाहिजे बोर्डावर शेतकऱ्यांना दिसण्यासाठी. असं साखर आयुक्तांनी निर्देश काढायचे, छोटं नोटिफिकेशन काढायचं. त्याला काय कोणाची गरज नाही, स्टेट गव्हर्नमेंटची काही जरूर नाही, हे यांच्या अधिकारात ते काढू शकतात. असं आपण एक मागणी केली. आणि दुसरी म्हणजे की मग ते त्यांच्यावर कारवाई करा. यातला दुसरा मुद्दा असा आहे की बरेचसे कारखाने असतात ना, ते त्यांच्याकडे इथेनॉल प्लांट नाहीत समजा, तर ते काय करतात, हे जे आहे बी मोलॅसिस ते दुसऱ्या कारखान्यांना विकतात ज्यांच्याकडे इथेनॉल प्लांट आहे, किंवा हे मी जे म्हणलं स्टँड अलोन हे आहेत त्यांना देतात. ते त्यांचं पण ह्याच्यात पकडायला पाहिजे ना. बी मोलॅसिस तुम्ही विकलं दुसऱ्या कारखान्यांना, त्याचा पण हिशोब दिला पाहिजे ना, कारण आमची रिकव्हरी कमी झाली ना. तर ते म्हणजे ते 30 तर हे दिसतात इथं, ते पण एक 10 असतील असं वाटते मला, जे त्यांनी असं स्वतः विकलं ते. तर मग कारखान्यात आम्ही 2 वर्षापासून फॉलोअप करतोय साखर आयुक्ताला. मग त्याचं पत्र आलं आम्हाला फोरम ऑफ इंटेलेक्च्युअलला, एक काम करा तुम्ही की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे जा, ते तुम्हाला माहिती देतील. मग त्याने ती चेंडू तिकडे टोलवला. म्हणजे याचाच अर्थ काय, साखर आयुक्ताची जबाबदारी आहे की FRP प्रमाणे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्या म्हणतात ना 95% झालं, 99% झालं, डिक्लेअर करतात ना पेपरमध्ये. हे रिकव्हरी सर्टिफिकेट करून डिक्लेअर करायला पाहिजे ना त्यांनी. त्यांची जबाबदारी आहे ना, सगळा डाटा त्यांच्याकडे यायला पाहिजे. ते आम्हाला म्हणतात तिकडे जा. मग ह्यांच्या कायचा अर्थ काय झाला, ह्यांच्याकडे डाटा नाही आहे. मग आम्ही VSIकडे गेलो मागच्या आठवड्यात. तिथं गंगाधरम म्हणून आंध्राचे एक टेक्निकल डायरेक्टर आलेले आहेत, मेन मुख्य. ते कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांनी जरा मदत केली आम्हाला, चांगली माहिती दिली. ते म्हणले आम्हाला साखर आयुक्त कळवतं त्याचे सर्टिफिकेट आम्ही द्यायचं काम करतो. ज्यांचा डाटा आमच्याकडे आला आहे त्याचे सर्टिफिकेट आम्ही दिलं, आमची जबाबदारी संपली. मग ते किती वळवलं आहे, किती लोकांनी वळवलं नाही, म्हणजे दिलं नाही, ते आम्ही मॉनिटर करत नाही. मी म्हणलं मग ते कोण मॉनिटर करतं? ते म्हणे तो डाटा एक्साईजकडे असेल, तुम्ही एक्साईजला भेटा. म्हणजे साखर आयुक्त म्हणतो VSIकडे जा, VSI म्हणतो एक्साईजकडे जा. मी म्हणलं की बाबा एक्साईज कधी रोल करेल, जेव्हा कारखान्याच्या बाहेर चाललंय इथेनॉल विक्रीसाठी, त्यावेळेस त्याचा कंट्रोल असेल. कारखान्यात तुम्ही काय प्रोसेसिंगमध्ये वळवलंय ते त्याला काय कळणार एक्साईजवाल्यांना, किंवा कळतही असेल, पण हा सगळा जो डाटा आहे ह्याचं काय झालं की संकलन नाही आहे प्रॉपर. पूर्वी काय व्हायचं, डे टू डे बेसिसवर किती गाळप झाला याचा डाटा यांच्याकडे येतो, तसं ह्याचा पण डाटा यायला पाहिजे. ते सॉफ्टवेअर अपडेट करून हा डाटा पण त्यांना टिप ऑफ द टिंग म्हणतो ना आपण, तुम्हाला कुठल्या कारखान्याचं पाहिजे, हे घ्या, एका मिनिटात मिळू शकतं कॉम्प्युटरवर. ज्या अर्थी हे लपवत आहे त्या इतके दिवस घेत आहेत रिमाइंडर. त्याला मला ते पहिली सुनावणी करायला केल्यानंतर मग माहिती दिली मला त्यांनी. प्रथम सुनावणी असते ना, प्रथम अपील, प्रथम सुनावणी. या अर्थी एवढं लपवत आहे त्या अर्थी दाल में कुछ काला आहे ना, ट्रान्सपरन्सी नाही ना. तर आणि याच्यात मुद्दा अजून असा आहे की तर लक्षात आलं ना तुमच्या? नाही, लक्षात आलं हे. की तर आता मी परत जाणार आहे साखर आयुक्तालयाकडे की बाबा अशा कारखान्यावर कारवाई. कारण मागच्या वेळेस एक बातमी आहे माझ्याकडे की शेखर गायकवाडनी डिक्लेअर केलं होतं की 45 कारखाने असे आहेत डिफॉल्टर. मग त्यांनी बैठका लावल्या, पाठपुरावा केला. पण या नवीन लोकांना माहिती नसेल तर काय करतील, किंवा पर्पजली करत नसतील ते. ह्याच्यात बरेचसे साखर सम्राट असतील, राजकीय नेते असतील, आपल्याला माहीत नाही.
तर हा एक मुद्दा मला सांगायचा होता. दुसरा काय म्हणता आपण? हवाई क्षेत्राचा हां, हवाई हवाई क्षेत्राचं क्षेत्राचं जे केलं त्यांनी हां. बंधन घातलेलं हां, ते त्या 25 किलोमीटरचं हवाई बंधन आहे. क्षेत्राचं बंधन आहे महाराष्ट्रामध्ये. तर ते शेतकऱ्यांना काही ते फायदेशीर आहे किंवा कसं आहे किंवा कारखान्याचा फायदा त्याचा नेमका फायदा कोणाला होतो किंवा त्याचा समान न्याय मिळतो असं काही आहे का ते? आता त्याच्या दोन्ही बाजू सांगतो. की बाबा जसं आपण म्हणतो की शुगर इंडस्ट्री MIDCमध्ये सगळ्या इंडस्ट्री जवळजवळ असतात, है ना? आणि किंवा झेरॉक्स मशीनच्या गल्लीमध्ये गेलं तर सगळे झेरॉक्स मशीन जवळजवळ असतात. आपण इथं पण काढतो 2 रुपयात, तिथं ₹1.5 तिकडे जातो. मग तुम्ही बाकी ठिकाणी प्रत्येक हॉटेल भरपूर लाईनीत असतात. तिथं तुम्हाला काही कुठल्या व्यवसायाला तुम्ही बंधन घातलेलं नाही. मग साखर उद्योगालाच का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे की बंधन का आम्हाला सारखे? इथं नको काढू, तिथं नको काढू. त्याला स्वातंत्र्य पाहिजे ना. मी कुठेही काढेन ना कारखाना. अरे मी पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणल्यावर तर मी विचार करणारच ना. इथं ऊस अवेलेबल आहे का? एवढे कोटी इन्व्हेस्ट केलं, मला अक्कल आहे ना. मी प्रपोजल देतोय म्हणजे मला अक्कल आहे ना. तरच मी प्रपोजल देणार ना. एखादा साखर कारखाना टाकायचा असेल एखाद्याला, तो सगळा अभ्यास करणारच ना. नंबर 1 त्याची काळजी तुम्ही नका करू ना. तर हा एक मुद्दा आहे. त्याची दुसरी बाजू अशी आहे की ऊसाचं क्षेत्र किती आहे, कारखाने किती आहेत चालू, यांची गाळप क्षमता किती आहे आणि ते सफिशियंट आहे का? कुठलाही कारखाना किंवा कुठल्याही इंडस्ट्री चांगलं 85-90% युटिलायझेशन असेल तर ते इफिशियंटली काम करतात. बरोबर आहे. तर अंडर युटिलाइज झालं पर्सेंटेज इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीचा तर ते तोट्यात जातात. तर कारखाने समजा 180 दिवस 190 दिवस जर चालले गाळप, तर त्यांचं इफिशियन्सी चांगली होती. फायनान्शियल फिगर्स चांगल्या होतात त्यांच्या. साखरेचं सेल म्हणा, एक्सपोर्ट म्हणा, इथेनॉल म्हणा, काय आहे ते. समजा मागच्या वर्षीचा डाटा असा होता की 143 दिवस ॲव्हरेज कारखाने चालले काहीतरी. याचा अर्थ काय झालं की ते ऊस कमी पडला आणि कमी दिवस चालले. त्याच्या 2 वर्ष अगोदर तर अतिरिक्त ऊसामुळे वाळून गेलेले पण केस आपण बघतो. म्हणजे चढ-उतार चालूच आहे हा. साखर कारखानदारांची अशी बाजू आहे की बाबा तुम्ही कारखाने जर खूप केले तर आमचं कारखाने 100 दिवसच चालतील, 125 दिवसच चालतील. त्यामुळे तोही धड चालणार नाही, आमचाही धड चालणार नाही. मग सगळे काही हळूहळू जसे बंद पडले काही कारखाने तसे हे पण बंद पडतील. आर्थिक ही त्यांची बाजू झाली. याच्यात अजून तिसरा मुद्दा असा आहे की जर नवीन कारखान्याला तुम्ही 25 किलोमीटरच्या देत नाही परंतु तुम्ही सगळ्या कारखान्यांना तुम्ही गाळप क्षमता वाढीसाठी तर मात्र मान्यता देता. आता एखादं उदाहरण द्यायचं झालं तर बारामती ॲग्रो आहे. त्याचं 5,000 टन क्रशिंगची हे होती पर डे कॅपॅसिटी होती. त्यांनी 20,000 केली आता सध्या. म्हणजे मान्यता द्यायला कोण? साखर आयुक्त. याचा अर्थ काय झालं? 4 कारखाने नवीन केल्यासारखेच झाले ना. म्हणजे तिकडं कोणाचंच लक्ष नाही. कुठल्याच लोकांचं की बाबा गाळप क्षमता तुम्ही तिकडं दिली मान्यता आणि इकडं मात्र तुम्ही नवीन कारखान्याला बंदी घालता. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की कारखाने पूर्णपणे पॉलिटिकल झालेले आहेत. जसं कांदा पीक राजकीय पीक झालेलं आहे कांदा, तसं दुर्दैवानं साखर उद्योग पण सगळे राजकीय झालेले आहेत. ते दुर्दैवाची गोष्ट आहे. हे हवाई अंतराबद्दल अशी दोन्ही बाजू मी मांडल्या. दोन्ही पण बाजू योग्य आहेत आणि शेवटचा हवाई बंधन काढायला पाहिजे. एक सारांश रूपानं असं येतं ते. काय म्हणले? सारांश रूपानं असं येतं की कारखान्या हवाई अंतर काढायला पाहिजे हे जे आहे. तर त्याच्यामधला आणखी मगाशीचा एक प्रश्न आपला शिल्लक राहिला तो म्हणजे द्वितीय स्वरूपातले जे भाव आहेत किंवा द्विस्तरीय किंवा द्वितीय काय आपण द्विस्तरीय जे भाव आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल किंवा ते कसे आहेत किंवा त्याचे स्वरूप कसं आहे आणि ते शेतकऱ्यांचं किंवा कारखानदार नेमके कोणासाठीचे फायदा देणारे आहेत किंवा समांतर आहे की न्याय देणारे आहेत असं? नाही काय हे द्विस्तरीय मी मागं म्हणलं ना की आम्ही ह्याला
नेहमी ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही ते त्या प्रश्नाकडे आम्ही हे करत असतो. बरोबर. एकच मिनटं पॉज करतो एक मिनिट. तर द्विस्तरीयबद्दल तुम्ही जे विचारलं ना, तर आम्ही आता कोणीच हा मुद्दा खरं उचलत नाही. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की घरगुती वापर जो आहे साखरेचा तो फक्त 17% आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जो वापर आहे तो 83%. तर आम्ही अशी मागणी केली होती की बाबा घरगुती वापरासाठी जे साखर आहे त्याला वेगळा रेट द्या आणि जे याच्यासाठी औद्योगिकसाठीचा वेगळा रेट द्या. तर आता औद्योगिक म्हणजे कुठले की ते शीतपेय, कॅडबरी, मिठाई, मद्य, औषधं, नंतर बियर, आईस्क्रीम, बिस्किट, केक, चॉकलेट, मिठाई हे जे आहेत ना हे साखरेवर प्रक्रिया करून 400% नफा कमवतात. बरोबर. आणि तुम्ही पाहिलं की एका कुटुंबाला महिन्याला 3 किलो जरी साखर लागली असली समजा तर 27 रुपये जास्त झाले महिन्याला तर स्वयंपाक घराचं काय अर्थकारण काय कोलमडत नाही. परंतु हे औद्योगिक लॉबी जी आहे त्याच्या दबावामुळं हे लोक मिनिमम सेलिंग प्राईस म्हणून वाढवत नाहीत किंवा काय. तर आम्ही असं म्हणलं होतं की ह्याला वेगळं द्या आणि त्याला वेगळं रेट द्या, द्विस्तरीय भाव, अशी मागणी आपण केलेली आहे. आणि असं आम्हाला कळालं की बाबा नीती आयोगाला हे पटलेलं आहे, परंतु ते इम्प्लिमेंट कसं करायचं हे आम्हाला कळत नाही आहे. तर आम्ही काय केलं, मग आपली टास्क फोर्स कमिटीची मीटिंगमध्ये डिटेल डिस्कशन केलं. नंतर त्या 2-3 चर्चा फेरी घेतल्या लिमिटेड लोकांच्या आणि मग कॅल्क्युलेशन्स केले की बाबा की त्याचं अंमलबजावणी कशी करावं. मग ते अंमलबजावणी कसं करायचं ते पण आम्ही डिटेल वर्क केलं की याची अंमलबजावणी कशी. जसं इलेक्ट्रिक बिल जे आहे कमर्शियल आणि याचं वेगळं येतं किंवा गॅसचं जे आहे हॉटेलवाल्याचं रेट वेगळं आहे आणि याचं वेगळं आहे. म्हणजे इच्छाशक्ती असली ते करू शकतात. कमर्शियल रेट वेगळा आणि घरगुती वापराचा रेट वेगळा. त्याचे काय अडथळे आहेत त्याचा आम्ही डिटेल अभ्यास करून त्याचं नोट तयार केली आणि इंग्लिशमध्ये करून केंद्राला पाठवली. त्याचा फॉलोअप अजून चालू आहे. बिचारे त्याचं फॉलोअप करणारे PG मेडे सर आहेत, मागच्या आठवड्यात त्यांचं निधन झालं. त्यांचं पण खूप आम्हाला मार्गदर्शन झालं होतं की बाबा त्यांचा पण मुद्दा होता की द्विस्तरीय भाव झाले पाहिजेत. तर आम्ही सरकारला पटवण्यासाठी आम्ही कॅल्क्युलेशन केले डिटेल. आमची स्ट्रॅटेजी काय, फोरम ऑफ इंटेलेक्च्युअलची, आमचं भावनिक काय नसतं, वैचारिक असतं आणि परसेप्शन काय नसतं, असं असेल तसं असेल नाही, सगळे कॅल्क्युलेशन्स असतात आमचे. तर आम्ही एक कॅल्क्युलेशन केले होते 1-2 वर्षापूर्वी. तर त्याच्याप्रमाणे आम्ही काय दाखवलं होतं की द्विस्तरीय भाव केल्यानंतर शेतकऱ्यांना किती भाव मिळेल FRP प्रमाणे. तर 4,950.8 रुपये प्रति टन त्यावेळेस 2-3 वर्षापूर्वीची कॅल्क्युलेशन आहे ते. आणि एका साखर कारखान्याला फायदा किती होणार आहे, 262.2 कोटी रुपये. GST वेगवेगळ्या लावल्यामुळं. याला 5% लावायचा, त्याला 18% लावायचा किंवा अजून एक किंमती वेगळ्या केल्या ना आपण. याला समजा 40 केली, त्याला 55 केली, असं काहीतरी आम्ही लिहिलेलं आहे. डिटेल माझ्याकडे नाही आहे. सरकारला किती महसूलमध्ये वाढ होणार आहे प्रतिवर्षी, 26,272 कोटी. म्हणजे सरकारला लालूच दाखवली पाहिजे ना की बाबा तुलाही पैसे मिळणार आहेत बाबा, हे कर इम्प्लिमेंट. पण ही लॉबी जी आहे उद्योगाची, आता मी जे सांगितले ती एवढी स्ट्रॉंग आहे. ओरड काही नाही का लोकांची. साखर लोक काय बोंबलणार नाहीत, ते डायबिटीसशी मरतील पण ते साखरेमुळं, त्यामुळे ते काय जास्त ओरडणार नाही. तर हे जे आहे तर ते आपण आमची लेटेस्ट मीटिंग झाली होती, तुम्ही होते त्यावेळेस बहुतेक. त्यावेळेस आपण ठरवलं होतं की मुरलीधर मोहोळला जे आहेत सहकार हे मंत्री, त्यांना जाऊन आपण भेट घेणार आहे आणि हा मुद्दा पटवून देणार आहे त्यांना. म्हणजे ते अमित शहाचे राईट हँड असल्यासारखे आहेत ना, मग ते वर्क पटवतील. म्हणजे नीती आयोगाला प्रिन्सिपली पटलेलं आहे ते, पण अंमलबजावणी कशी करता त्याची डिटेलिंग पण आपण केलेलं आहे की कलर कोडिंग, पॅकिंग साईज, असं फार बारकावे आहेत. आता मी वेळ कमी असल्यामुळे ते जास्त बोलत नाही, त्यामुळं हे असं आहे. द्विस्तरीय भाव पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आपण असं घेऊया की साखर उद्योगाचा ग्रामीण भागावर काय परिणाम झालेला आहे, तुमचं मूल्यमापन काय सांगाल या संदर्भात? नाही, जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी आहे ना तो साखर कारखाने वाचवून लेख लिहिला होता आणि 15 वर्षापूर्वी
साखर कारखाने आणि ग्रामीण विकास हम्म. हा एक 7-8 पानाचा लेख लिहिला होता. हम्म. तर त्याच्यामध्ये साखर उद्योगामुळं ग्रामीण भागाचा कसा कायापालट झालेला आहे हम्म. आणि ते कुठल्या ते फक्त साखर करत नाहीत, हम्म. सामाजिक कामं पण खूप करतात. हम्म. तुम्ही काय व्हिजिट करा तुम्ही कारखाने, हम्म. पर्टिक्युलरली कोऑपरेटिव्ह. हम्म. खाजगी कारखाने एवढा आसपासचा परिसर काय बदल करत नाही जास्त, पण पतपेढ्या, शाळा, ATM, रोड्स, झाडी, ते लोकांसाठी हे आसपासचा एरिया इतकं सुशोभित असतो. सगळीकडे असं मोटरसायकली दिसतात किंवा अशी कार दिसतात. ते आर्थिक सुबत्ता आलेली आहे त्या ज्या ठिकाणी परिसरामध्ये साखर कारखाने झालेले आहेत ना, आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात ते काम करतात, सामाजिक काम. त्याचा 6 पानाचा माझा लेख पण आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था कणा आहे हा. आणि आपण बघतो की व्हॅल्यू चेन जी आहे, व्हॅल्यू प्रक्रिया उद्योगाची व्हॅल्यू चेन आहे ना, हे बाकी जसं औद्योगिक याला महत्त्व दिलं गेलं आहे उत्तर काळापासून, तसं कृषी प्रक्रियेला हे दिलेलं नाही आहे. तुम्ही बघता सूतगिरण्या वगैरे सगळं मोडकळीस गेलेले आहेत. बरोबर. सगळं फक्त आता दुग्ध व्यवसाय पण मोडकळीतच आहे तसं, बरोबर. कारण भावच नाही मिळत दूध उत्पादकाला. बरोबर. पण शुगर इंडस्ट्री त्यातल्या त्यात तग धरून आहे. आणि त्यामुळंच मी हे जे साखर उद्योगाला विरोध करणारे जलतज्ञ आहेत त्यांना मी सांगत असतो की बाबा हा एकमेव उद्योग आहे जिथं खात्रीशीर भाव मिळतो शेतकऱ्यांना. बरोबर. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागात तुम्ही फिरून बघा किती आमूलाग्र बदल झालेला आहे त्या भागात, रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि ते एकमेव यशस्वी मॉडेल आहे आणि ह्याच्यातलं कृषी प्रक्रियाचं त्यातल्या त्यात. आणि मास प्रोडक्शन आहे त्याचं, परत कंटिन्युअस प्रोडक्शन, ब्रेक इव्हन पॉईंट सगळे निकष आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं आणि मी या जलतज्ञांना म्हणत असतो की तुम्ही ज्या पोटतिडकीने पाण्या प्रश्नावर बोलताना त्याच पोटतिडकीने तुम्ही 15 वर्षापासून जे प्रकल्प रखडलेले आहेत, भ्रष्टाचारामुळे त्याचे निविदा निघालेले नाही आहेत, फक्त मलमपट्टी करतात. जलजीवन कुठले मिशन, हे काळ काढा, धरण बळा, हे करा ते करा, असे फुटकळ मलमपट्टी करतात. पण असे प्रकल्प जे आहेत ना, जे 75% पूर्ण झालेले आहेत ते 25% पूर्ण करा ना तुम्ही. आणि हे रस्त्याच्या जाळ्यापेक्षा, महामार्गाच्या जाळ्यापेक्षा कॅनॉलचं जाळं करा ना सगळीकडं. सगळा पैसा तुम्ही त्या महामार्ग, रिंग रोड आणि फ्लायओव्हरमध्ये घालताय सगळा, मेट्रोमध्ये. आणि इकडं कॅनॉलचं ते दुरुस्तीकरण पण नाही आहे. तर मला वाटते आजच्या दिवशी पूर्ण आहे. आपण परत एकदा दुसऱ्या फेरीमध्ये परत एकदा बोलूया. पण तुम्ही मला माझ्या भावना आणि हे मांडण्याची संधी दिली त्याबद्दल स्वामीनाथ सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद.